नमस्ते विद्यार्थी मित्रांनो. आज आहे आपला सायन्स 2 चा सेकंड चॅप्टरचा वन शॉर्ट रिव्हिजन लाईफ प्रोसेस इन लिव्हिंग ऑर्गॅनिझम पार्ट फर्स्ट. तुम्ही यापूर्वी पाहिलेच असेल, आपण सायन्स 1 चा ग्रॅव्हिटेशन कंप्लीट केलाय, सायन्स 2 चा आपण हेरिडिटी आणि इव्होल्युशन कंप्लीट केलंय. जसे जसे व्हिडिओ बनवते तसे तसे मी तुम्हाला इम्पॉर्टंट टॉपिक्स विथ ग्राफिकल रिप्रेझेंटेशन, विथ इमेज जनरेशन, विथ पीपीटी प्रेझेंटेशन देण्याचा मी प्रयत्न करतच आहे. आणि म्हणून तुम्ही जेवढ्या तुमच्या कमेंट माझ्यापर्यंत पोहोचवा तेवढं मी तुमच्यासाठी बेस्ट एज्युकेशन मटेरियल बनवण्याचा मी प्रयत्न करत आहे. आणि हो, माझा प्रयत्न असेल की माझा व्हिडिओ बघून विद्यार्थ्यांना एक्झामला जाण्याच्या अगोदर त्यांचा सगळा कन्सेप्ट अगदी थोडक्या वेळेमध्ये क्लिअर झाला पाहिजे. आपल्या या महाराष्ट्र बोर्डाचे अनेक विद्यार्थ्यांच्या सेमिस्टर एंड एक्झाम येत असतात, फायनली बोर्ड एक्झाम तुम्हाला येणार असते. या सर्वांची तयारी अगदी कमी वेळामध्ये व्हावी हा माझा या व्हिडिओ बनवण्याच्या पाठीमागचा उद्देश आहे. आणि सगळ्यांच्याच रिक्वायरमेंटनुसार नमस्ते, आज मी बनवत आहे आपल्या स्टँडर्ड 10 चा पार्ट 2 चा सेकंड इम्पॉर्टंट टॉपिक, ज्याचं नाव आहे लाईफ प्रोसेस इन लिव्हिंग ऑर्गॅनिझम पार्ट फर्स्ट. ओके, मीनिंग जर सांगायला गेलं तर सगळ्या प्रकारच्या जीवन प्रक्रिया आपण या लेसन मध्ये बेसिकली स्टडी करणार आहोत. ओके, वी नो व्हेरी वेल दॅट देर आर डिफरंट टाइप्स ऑफ लाईफ प्रोसेस वी आर डुईंग. In that respiration, circulation, digestion, excretion, reproduction, these are all important process our body do. आपली बॉडी अनेक प्रकारच्या इम्पॉर्टंट प्रोसेस करत असते. यामध्ये सगळ्यात इम्पॉर्टंट आपल्याला प्रोसेस कोणती महत्वाची आहे तर ती म्हणजे एनर्जी प्रोडक्शन. आणि तुम्हाला माहिती आहे की एनर्जी प्रोडक्शन साठी रेस्पिरेशन, डायजेशन, सर्क्युलेशन या तितक्याच इम्पॉर्टंट प्रोसेस आहेत. आपण बेसिक पासून आतापर्यंत लर्न करत आलोय. रेस्पिरेशन मीन्स एक्सचेंज ऑफ गॅसेस असतात, ऑक्सिजन घेणे, कार्बन डायऑक्साइड देणे, ऑल डिफरंट टाइप्स ऑफ प्रोसेस ऑकर्स इन रेस्पिरेशन. सर्क्युलेशन मीन्स इम्पॉर्टंट टॉपिक आहे ब्लड सर्क्युलेशन. इम्पॉर्टंट न्यूट्रिएंट बॉडीच्या इनसाइडला घेणे असेल आणि अनवॉन्टेड मटेरियल बॉडीच्या आउटसाइडला देणे असेल, यासाठी सर्क्युलेशन महत्वाचं आहे. सिमिलर मॅनर डायजेशन तितकंच महत्वाचं आहे. त्याचप्रमाणे आपली नर्वस सिस्टीम ही तितकीच महत्वाची कोणत्याही ह्युमनच्या बिहेवियरल साठी आणि त्याच्या रेग्युलेशन साठी. या सगळ्या सिस्टीम जर बॉडीच्या रन व्हायच्या असतील तर सगळ्यात इम्पॉर्टंट आहे एनर्जी प्रोडक्शन. आपण जो आहार ईट करतो त्याच्यामध्ये डिफरंट टाइपचे सबस्टन्सेस असतात. सिंपल लँग्वेज मध्ये सांगायला गेले तर आपण चपाती खातो, भात खातो, भाजी खातो, काही पालेभाज्या खातो, काही तेलकट तुपकट पदार्थ खातो आणि इम्पॉर्टंट सोर्स आहे वॉटरचा. आणि या प्रत्येक घटकातून आपल्याला इम्पॉर्टंट सबस्टन्सेस मिळत असतात. चपाती असेल, तुमची भाकरी असेल किंवा भात असेल, हा इम्पॉर्टंट सोर्स आहे, तो म्हणजे कार्बोहायड्रेटचा. 1 ग्रॅम कार्बोहायड्रेट पासून आपल्याला 4 किलो कॅलरी एनर्जी मिळते. हा पहिला पॉइंट सगळ्यांनी लक्षात ठेवायचा आहे. 1 ग्रॅम ऑफ कार्बोहायड्रेट गिव्स 4 किलो कॅलरी. अँड जॅगरी, शुगर केन, राईस, मिलेट, wheat, maize, these are important source of a carbohydrate. So that is the first introductory part of that life process lesson. Then we have to start. The next topic is energy production from the carbohydrate substances. Okay students, let's start लिव्हिंग ऑर्गॅनिझम अँड एनर्जी प्रोडक्शन. सिंपल लँग्वेज मध्ये कार्बोहायड्रेट पासून एनर्जी मिळवायची तुम्हाला समजण्यासाठी एक वर्ड लक्षात ठेवा की आपल्या रोजच्या आहारामध्ये आपण चपाती खात असतो, चपाती किंवा भाकरी खात असतो किंवा भात खात असतो. हे चपाती, भात, भाकरी हा इम्पॉर्टंट सोर्स आहे, तो कार्बोहायड्रेटचा आहे. आपल्याला सगळ्यात इम्पॉर्टंट एनर्जी मिळते ती कार्बोहायड्रेट सबस्टन्सेस पासून मिळते. लिव्हिंग ऑर्गॅनिझम मध्ये एनर्जी प्रोडक्शन साठी फर्स्ट सोर्स इज अ कार्बोहायड्रेट. एनर्जी प्रोडक्शन करताना सगळ्यात इम्पॉर्टंट बेसिकली त्याच्या अगोदर आपण रेस्पिरेशन बद्दल बोलूया. बोर्डवरती रेस्पिरेटरी सिस्टीमची डायग्राम तुम्हाला दिसते. ओके, एक्सचेंज ऑफ गॅस करण्यासाठी आपला माउथ, आपली नोज, आपले नेसल कॅव्हिटी, आपला रेस्पिरेटरी ट्रॅक्ट, आपला लंग्स, ॲल्व्हेओली, त्याच्या बेसला असणारा डायफ्रॅम, ऑल आर द इम्पॉर्टंट सोर्सेस आर युजफुल. Our body performs the cellular respiration, and that type of cellular respiration are classified into two types. First one is aerobic respiration and another one is anaerobic respiration. What is meant by aerobic respiration? Aerobic means oxygen involved असतो, anaerobic means oxygen involved नसतो. सेम मॅनर मध्ये रेस्पिरेशन नंतर आपल्या बॉडीला एनर्जी मिळवायची, तो फॉर्मॅट कोणता असतो बरं, तर तो फॉर्मॅट असतो ग्लुकोजचा. व्हॉट इज द फॉर्म्युला ऑफ ग्लुकोज? C6H12O6. आणि मग आता आपण येऊया मेन पॉइंट वरती. आपल्याला एनर्जी पाहिजे पण कार्बोहायड्रेट पासून पाहिजे. कोणत्या टाइप मध्ये पाहिजे तर ग्लुकोजच्या रूपामध्ये पाहिजे. सो एनर्जी प्रोडक्शन फ्रॉम कार्बोहायड्रेट
आर क्लासिफाईड इंटू 3 स्टेप्स. याच्यात 3 स्टेप्स आहेत. फर्स्ट स्टेप इज कॉल्ड एज अ ग्लायकोलिसिस, सेकंड स्टेप इज कॉल्ड एज अ ट्रायकार्बोक्सिलिक ऍसिड सायकल, अँड थर्ड स्टेप इज कॉल्ड एज इलेक्ट्रॉन ट्रान्सफर चेन रिएक्शन. सो बेसिकली आपल्या या लेसन मध्ये आपण डिटेल मध्ये बघूया व्हॉट इज मीन बाय ग्लायकोलिसिस, व्हॉट इज मीन बाय टीसीए सायकल, अँड व्हॉट इज मीन बाय इलेक्ट्रॉन ट्रान्सफर चेन रिएक्शन. लेट्स टेक. Okay, then let's start about the glycolysis. Energy production from carbohydrate contain the first step is a glycolysis. Glycolysis process occurs inside the cell, and inside the cell there is an important substance is a cytoplasma. म्हणजेच ग्लायकोलिसिस ची ही प्रोसेस सायटोप्लाझ्मा मध्ये होते. म्हणजे कोणताही चपातीचा खाल्लेला कण ज्यावेळी आपल्या पेशींच्या आतमध्ये जातो त्यावेळी तो पेशींच्या आतमध्ये पहिल्यांदा पेशी द्रव्यामध्ये विरघळायचा प्रयत्न करतो. जेव्हा तो फूड पार्टिकल, फूड मटेरियल किंवा अन्न पदार्थ ज्यावेळेस त्या पेशींच्या आतमध्ये जातो तेव्हा त्याच्यापासून आपल्याला लार्ज अमाऊंट ऑफ एनर्जी मिळते. ती एनर्जी मिळते पायरुव्हिक ऍसिडच्या रूपात, एटीपीच्या रूपात, NADH2 च्या रूपात आणि H2 मॉलिक्यूल त्यांच्यापासून आपण फॉर्म करत असतो. सो त्याच्यामध्ये जी एनर्जी रिलीज होते त्यासोबत ऍसिडिल कोएन्झाइम A, 2 molecules of NADH2 and 2 molecules of CO2 also released from the process of glycolysis. ग्लायकोलिसिस ची प्रोसेस 3 सायंटिस्टने मिळून सांगितलेले आहे. याच्यामध्ये एम्बडेन आहेत, मायरॉफ आहेत आणि पार्नास आहेत. म्हणून या सायकलला अनेक वेळा आपण EMP पाथवे असेही म्हणतो. ही आपली फर्स्ट स्टेप आहे. शॉर्ट नोट साठी 2 मार्क्सला हा क्वेश्चन तुम्हाला येऊ शकतो. व्हॉट इज मीन बाय ग्लायकोलिसिस? प्रोसेस ऑकर्स इन सायटोप्लाझ्मा. एनर्जी मॉलिक्युल्स आर पायरुव्हिक ऍसिड, ATP. आफ्टर ग्लायकोलिसिस नंतर सेकंड स्टेप कोणती येत असेल तर ती येते TCA सायकल. TCA सायकलला आपण ट्राय कार्बोक्सिलिक ऍसिड सायकल असं म्हणतो. लक्षात घ्या, TCA सायकल बद्दल सायंटिस्ट सर हन्स क्रेब यांनी आपल्याला सांगितलेलं आहे. त्यामुळे या TCA सायकलला अनदर नेम आहे क्रेब सायकल. MCQ ला जर क्वेश्चन आला तर TCA सायकल इज ऑल्सो कॉल्ड एज अ क्रेब सायकल असं आपण म्हणायचं. ग्लायकोलिसिसची प्रोसेस ही आपली सायटोप्लाझ्मा मध्ये घडली होती, तर TCA सायकलची ही प्रोसेस घडते मायटोकॉन्ड्रियामध्ये. ज्यावेळी ऍसिडिल कोएन्झाइम A चा मॉलिक्यूल मायटोकॉन्ड्रियामध्ये एंटर करतो त्यावेळी तिथे सायक्लिकल प्रोसेस पासून काही एनर्जीचे मॉलिक्यूल अजून आपल्याला मिळतात. यू नो दॅट मायटोकॉन्ड्रिया इज अ गुड सोर्स ऑफ एनर्जी, किंवा ज्याला आपण एनर्जी करन्सी असंही म्हणतो. त्याच्यापासून पुन्हा एनर्जी मिळते. अन्नाचा कण ज्यावेळी पेशी द्रव्यातून परत मायटोकॉन्ड्रियाकडे जातो म्हणजे तंतुकणिकेकडे जातो त्यावेळी एनर्जी मिळताना CO2, H2O, NADH2, FADH2 अशा प्रकारच्या मॉलिक्युल्स मध्ये एनर्जी रिलीज होत असते. सो दॅट इज द सेकंड स्टेप, ट्राय कार्बोक्सिलिक ऍसिड सायकल. देन आफ्टर दॅट देर इज अ थर्ड स्टेप इज इलेक्ट्रॉन ट्रान्सफर चेन रिएक्शन. इट इज अ थर्ड स्टेप आफ्टर ग्लायकोलिसिस अँड TCA सायकल, दॅट इज द इलेक्ट्रॉन ट्रान्सफर चेन रिएक्शन. ही सुद्धा प्रोसेस घडते मायटोकॉन्ड्रियामध्ये. आणि याच्या अगोदर ज्या 2 प्रोसेस घडल्या त्याच्यामध्ये एनर्जी मॉलिक्यूल काही NADH2 आणि FADH2 च्या रूपामध्ये रिलीज झाले होते. आणि म्हणून त्या NADH2 पासून 3 molecule of ATP आणि त्या FADH2 पासून 2 molecule of ATP पुन्हा एकदा रिलीज होतात. सो दॅट इज द थर्ड स्टेप, इलेक्ट्रॉन ट्रान्सफर चेन रिएक्शन. त्यातूनही आपल्याला एनर्जी मिळते. इट मीन्स आपण खाल्लेला फूड पार्टिकल आपल्या इनसाइड द सेलला मल्टिपल लोकेशन मध्ये मल्टिपल टाइम्स एनर्जी रिलीज करून देतो आणि त्यामुळे आपल्या बॉडीला लार्ज अमाउंट ऑफ द एनर्जी सोर्स आपली बॉडी कंझ्युम करते कोणत्या एखाद्या फूड पार्टिकल पासून. नेक्स्ट, ओके, अनदर इम्पॉर्टंट टॉपिक ऑफ बोर्ड एक्झाम इज ATP. ATP म्हणजे आपल्या बॉडीने स्टोअर केलेली एनर्जी. ओके, जेव्हा आपल्याला भूक लागते पण बाहेरून सप्लाय नाही आला तर लगेच बॉडी वेट करत बसत नाही. आफ्टर सम टाइम्स बॉडीकडे स्टोअर केलेली एनर्जी रिलीज करते आणि आपल्या भुकेची गरज आपली बॉडी भागवते. त्यासाठी जी एनर्जी स्टोअर केली आहे तिला आपण ATP असं म्हणतो. ATP चा अर्थ असतो ऍडिनोसिन ट्रायफॉस्फेट. या ATP मध्ये ऍडेनिन, रायबोज आणि 3 मॉलिक्यूल फॉस्फेटचे असतात. व्हेनेवर अ बॉडी नीड्स एनर्जी, फॉस्फेट्स 1 बॉन्ड गेट ब्रेक. फॉस्फेटचा एक बॉन्ड तुटतो आणि त्यांच्यातून एनर्जी रिलीज होते आणि आपली भुकेची गरज भागवली जाते. म्हणून ATP ला आपण एनर्जी करन्सी असंही म्हणतो. जर बोर्डला MCQ क्वेश्चन आला तर लक्षात ठेवा ATPच्याच प्रोसेसला आपण एनर्जी करन्सी असं आपण म्हणतो. याच्यामध्ये पेंटोज शुगर आहे, रायबोज आहे आणि 3 फॉस्फेटचे ग्रुप आहेत.
As per our need, the energy is derived by the breaking the phosphate bond of ATP. Hence ATP is called as a energy currency. म्हणून ATP ला आपण एनर्जी करन्सी असं याच्यामध्ये म्हणतो. आपल्या या लेसन मध्ये लक्षात घ्या, एरोबिक आणि अनएरोबिक असे दोन टेबल्स किंवा दोन प्रोसेस आपल्यासाठी खूप इम्पॉर्टंट असतात. आपण जे फूड कंटेन करतो त्यांच्यापासून डिफरंट फूड पासून डिफरंट टाइपचा ऍसिड आपल्या बॉडीमध्ये तयार होतो. जर तुम्ही कार्बोहायड्रेट ईट करणार असाल तर त्याच्यापासून आपल्याला पायरिक ऍसिड तयार होतं. जर तुम्ही प्रोटीन ईट करणार असाल तर तुम्हाला त्याच्यापासून अमिनो ऍसिड तयार होतं. आणि जर तुम्ही लिपिड ईट करणार असाल तर त्याच्यापासून आपल्या बॉडीमध्ये फॅटी ऍसिड तयार होतं. कधी कधी मॅच द पेअर मध्ये हा क्वेश्चन तुम्हाला विचारला जातो. आणि या प्रत्येकापासून ऍसिडिल कोएन्झाइम ए ची प्रोसेस घडते. एनर्जी मॉलिक्युल रिलीज होतात. एपीडीएच2 NADH2 सारखे मॉलिक्युल रिलीज होतात. क्रेब सायकल जनरेट होते आणि आपल्याला एनर्जी मिळत असते. आणि जर सपोज अनएरोबिक रेस्पिरेशन जर झालं एखाद्या लिव्हिंग ऑर्गॅनिझम मध्ये तर त्यांच्यामध्ये मिळणारी एनर्जी ही पायरिक ऍसिडच्या फॉर्मॅटमध्ये असते. आणि त्याच पायरिक ऍसिड पासून काही ठिकाणी फर्मेंटेशनची प्रोसेस घडून अल्कोहोलची निर्मिती होते. काही ठिकाणी डिफरंट टाइपचे प्रोडक्ट्स तयार होतात, ऍज लाईक व्हिनेगर सारखे तयार होतात. काही मायक्रोबची निर्मिती होते, तर काही ठिकाणी लॅक्टिक ऍसिडची पण निर्मिती होते. यानंतर या लेसन मध्ये फर्मेंटेशनची एक प्रोसेस खूप महत्वाची आहे. जेव्हा पायरिक ऍसिडचं कन्व्हर्जन अल्कोहोल मध्ये होतं त्या प्रोसेसला आपण फर्मेंटेशन असं म्हणतो, ज्याला आपण किण्वन प्रक्रिया असं आपण म्हणतो. आतापर्यंत आपण डिस्कस केले की कार्बोहायड्रेट पासून एनर्जी मिळवायच्या 3 स्टेप्स असतात. आता कार्बोहायड्रेट नंतर इम्पॉर्टंट सबस्टन्स कुठला असेल तर प्रोटीन. कार्बोहायड्रेट नंतर महत्वाचा सबस्टन्स कोणता असेल तर तो प्रोटीनचा आहे. प्रोटीन ज्यांना आपण प्रथिने म्हणतो. आपल्याकडे असणारे डाळी, अंडी, पनीर, दूध या सर्वांमधून आपल्याला खूप चांगल्या प्रकारचा प्रोटीनचा सोर्स मिळतो. इन दॅट अॅनिमल कडून मिळणाऱ्या प्रोटीनला आपल्या या लेसन मध्ये फर्स्ट क्लास प्रोटीन असं सांगण्यात आलेलं आहे. सो अॅनिमल कडून मिळणाऱ्या प्रोटीनला आपण फर्स्ट क्लास प्रोटीन म्हणतो. आणि प्लांट कडे असणारा रोबिस्को नावाचा प्रोटीन हा ही प्लांट कडचा खूप चांगल्या प्रकारचा प्रोटीन आहे. 1 ग्रॅम प्रोटीन पासून आपल्याला 4 किलो कॅलरी एनर्जी आपल्याला मिळते. आणि हो, प्रोटीन पासूनच आपल्या बॉडीमध्ये अमिनो ऍसिडची निर्मिती होते. म्हणून आहारामध्ये कार्बोहायड्रेट तितकंच महत्वाचं आहे प्रोटीन. तुमच्या बोनच्या मजबूतीसाठी, तुमच्या स्किन मध्ये मेलॅनिनचे एन्झाईमचे सिक्रेशन होण्यासाठी, तुमच्या बॉडीमध्ये व्हेरियस टाइपचे पॅनक्रिस सिक्रेशन होण्यासाठी, तुमच्या बॉडीमध्ये ब्लड मध्ये हिमोग्लोबिनचं प्रमाण वाढण्यासाठी, तुमच्या बॉडीमध्ये मसलची ग्रोथ होण्यासाठी, या सगळ्या प्रोसेससाठी तुमच्या बॉडीला गरजेचे आहेत ते म्हणजे प्रोटीन. लक्षात घ्या, प्रोटीन हा एक इम्पॉर्टंट सोर्स आहे. आणि प्रोटीन ही कार्बोहायड्रेट प्रमाणे आपल्या बॉडीला 4 किलो कॅलरी एवढी एनर्जी देत असतो. देन आफ्टर दॅट प्रोटीन देर इज अ थर्ड इम्पॉर्टंट सोर्स इज अ लिपिड. लिपिड म्हणजे चमचमीत तेलकट असणारे पदार्थ ज्यांना आपण लिपिड म्हणतो. लिपिड ऑइली फॅटी असणाऱ्या पदार्थांना आपण लिपिड म्हणतो. 1 gram of lipid gives a 9 kilocalorie energy. Okay, lipid is also useful for different types of enzyme secretion in our body. In that testosterone, progesterone, estrogen यांच्यासारख्या एन्झाईम सिक्रेशन साठी सुद्धा आपल्या बॉडीमध्ये लिपिडची गरज आहे. बट बाय कम्पेअर टू कार्बोहायड्रेट अँड प्रोटीन, लिपिडचा सोर्स अगदी कमी प्रमाणामध्ये आपल्या बॉडीकडे असावा. हे आपण आतापर्यंत पाहिलं. सो दॅट इज कॉल्ड एज अ लिपिड. After protein and lipid, in this lesson, important topic is the vitamin. Vitamin are classified into 6 types: A, B, C, D, E, K. These are the 6 types of vitamin. In that, A, D, E, K are the fat-soluble vitamins, and B and C vitamins are water-soluble vitamins. आपल्या शरीरामध्ये 6 प्रकारच्या विटॅमिनची गरज असते. A, B, C, D, E, K. यातील A, D, E, K जे आहेत हे फॅट मध्ये विरघळणारे आहेत, स्निग्ध पदार्थात विरघळणारे विटॅमिन्स आहेत. तर बी आणि सी हा विटॅमिन पाण्यामध्ये विरघळतो. देन आफ्टर दॅट आपल्याकडे एक इम्पॉर्टंट सोर्स आपल्या बॉडीला गरजेचा आहे तो म्हणजे पाण्याचा सोर्स, वॉटर. वॉटर इज इसेन्शियल न्यूट्रिएंट आउट टू आवर बॉडी. हे सायंटिफिक रिझन तुम्हाला 2 मार्क्स साठी येतात. पाणी हे सुद्धा महत्वाचं न्यूट्रिशन आपल्या शरीरासाठी आहे. कारण आपल्या शरीराच्या वजनाच्या 65 to 70% वेट हे वॉटरच असतं. आणि प्रत्येक सेलमध्ये 90% हे वॉटरच असतं. सो वॉटर इज इसेन्शियल न्यूट्रिएंट टू आवर बॉडी. पाणी ही तितकंच महत्वाचं आहे. म्हणून आहारासोबत तुमचं पाण्याचं प्रमाण हे स्कूलमध्ये असताना, घरी असताना जेवढं जास्तीत जास्त तुम्ही मेंटेन ठेवा, 3 ते 4 लिटर पर्यंत तुम्ही पाणी प्याल, तेवढं बॉडीसाठी तितकंच इम्पॉर्टंट आहे. वॉटर सुद्धा गुड सोर्स आहे.
आणि वॉटर नंतर आपल्याला अजून एक सबस्टन्स महत्वाचा आहे, तो म्हणजे फायबरस सबस्टन्स, ज्याला आपण तंतुमय पदार्थ म्हणतो. अनेक पालेभाज्यांमधून, अनेक फळभाज्यांमधून आपल्याला तंतुमय पदार्थ मिळत असतात. फायबर सबस्टन्स इज इम्पॉर्टंट टू अवर बॉडी फॉर डायजेस्टिंग अनडायजेस्टेड सबस्टन्सेस. न पचलेले पदार्थ पचवण्यासाठी आपल्या बॉडीला फायबरस सबस्टन्सची तितकीच गरज आहे. या लेसनचा पार्ट 1 मी आतापर्यंत कव्हर अप केलेला आहे. याच्यातला पार्ट 2 खूप इम्पॉर्टंट पेंडिंग आहे, तो म्हणजे मायटोसिस आणि मिओसिस. परंतु आतापर्यंत मी जो लेसन कव्हर अप केलेला आहे तो शॉर्ट मध्ये करण्याचा प्रयत्न करतोय. विद्यार्थी मित्रांनो, तुमची डिमांड असेल तर मी लॉंग ही व्हिडिओ बनवू शकतो, एखादा टॉपिक खूप डीप मध्ये एक्सप्लेन करू शकतो. परंतु या व्हिडिओ बनवण्याच्या पाठीमागे माझा एकच मोठा आहे की अगदी कमी वेळामध्ये तुमचा बोर्डसाठी पूर्ण सब्जेक्टचे रिव्हिजन अगदी कमी वेळामध्ये व्हावं आणि सगळे टॉपिक तुम्हाला मेमोराइज व्हावे. यामुळे तुमची मेंटल ॲबिलिटी जर चांगली झाली तर तुम्ही तुमच्या अगदी मनाने वाक्यरचना बनवून तुम्ही तुमचे आन्सर्स राईट करू शकता. ओके, आजच्या व्हिडिओमध्ये इतकंच. थांबतोय मी. जर व्हिडिओ आवडला असल्यास व्हिडिओला लाईक करा, चॅनेलला सबस्क्राईब करा. थँक्यू.